मग पुढची पिढी बात करताय माझी इकडे. काय करायचं या तरुण मुलांनी? तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडा लावून बसायचे. कोणी उठायला नाही कोणी बसून राहा. ते त्या दरवाजाकडे जाऊन उभा राहा. काय झालं? काय रे? कोण देव कोणाला लावतोय? ते राकेश बोलो त्याला. कुठे घेवा रे? कुठे ते मला काय चाललंय? स्वतःच्या तोंडाने बोल. मस्ती झाली आहे. माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला? काय चाललंय? काय करताय ते लोक? काय करताय ते लोक? फोन घ्या यांचे सगळ्यांचे. कुठे फोन एकेकाचे घ्यायचं सगळं कुठे एक फोन दे. सगळ्यांचे फोन घे. फोन दे तुझा. फोन कुठे आहे? खिशात विशात कोणाच्या खिशात असेल ते पण देऊन टाका. कुठे येतोय का रे? दिवसा डाळवा मस्ती चालू आहे. सगळे स्थानिक आहे काय? हो सगळे स्थानिक आहेत काय? हे कणकवली. काय तुझे दाखव मला. काय लिहितो तू? काय लिहिताय तुम्ही? बोल ना, तोंडाने बोल ना. काय चाललंय सांग तरी. जुगार आकडे लिहितायत ना? कोणाच्या ऐकाने लिहिताय? कोणाच्या आशीर्वादाने लिहिताय? काय चाललंय हे? काय पैसे काय रे भाई? काय शेवट? काय हे तू आलो नसतो तर तू शेवट केला असतास का रे? तुला वाटतं तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही? मग तुमची आणि हे चालू. मग पुढची पिढी बात करताय माझी इकडे. काय करायचं या तरुण मुलांनी? तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडा लावून बसायचे. तुला वाटतं सोडणार तुम्हा लोकांना मी हे सोडून? कुठे राहिलं ते? काय दुपारचे 4 वाजले. 4 सव्वा 4. तेव्हा पहिल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलं घेवारेला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या. त्या दिवसावर आता काही केलेलं नाही. भर दुपारी बघा काय चालू आहे. ही बघा कॅश. काय तुमच्या लोकांच्या हे बघा गट्टे केवढे ठेवलेत. हे आराम काय बापरे. हे बघा
हो जाधव बघा इथे इथे इथून या ना, इथून अजून सोपं पडेल. आधी ऐसा बघा सगळं ब्राईट. हे सगळं न माहिती कळत आहे, माहिती नसताना सगळं होत आहे. तर हे काढून घे मला प्रायमरीला देतो डायरेक्ट. जाधवजी कुठून कुठून निघतायत बघा. कुठून कुठून निघताय, कुठं बोलताय तुम्ही आता. आता कणकवली बाजारपेठामधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो. इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे, त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे. इथे दुपारी 4 वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचं पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहेत. कॅश ठेवली आहे मोठी इथे. हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली. मी स्वतः येऊन बसलोय इथे. आता बोलवलंय तुमच्या पीआयला. मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा, पण होत नाहीये. मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोचू शकतो, तुम्ही लोकांच्या नाकाखाली चालू आहे. सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी. टेबल बघा केवढं मोठे लागले तिथे. हे बरोबर आहे. तुम्हाला तेव्हा पण बोललेलो, माझा विश्वास होता. मला माहिती मिळू शकते, मी धाड मारू शकतो. तुम्ही लोक कुठे गेलात मग. दुपारचे 4 वाजलेत.